माझं ह्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये जी मी सुवर्ण योजना पेशी केली होती 15 महिन्यांची. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते. आज आहे मंगळवार आणि आज मी जाणार आहे आता मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत, तर तिसरा गुरुवार मला पूजता नाही आला, तर चौथा आणि पाचवा दोन्ही गुरुवार मी पूजणार आहे. पण पाचव्या गुरुवारी असं आहे की 5-5:30 नंतर अमावस्या संपते, तर 5:30च्या आधीच आपल्याला पूजून घ्यावं लागणार किंवा उद्यापन वगैरे करावं लागणार. मग ते होऊ शकणार नाही, कारण इथे जर लहान मुलींना वगैरे बोलावं लागलं, कारण 5 कुमारिकांना बोलवते मी, तर ते करावं लागलं तर शाळेच्या वेळाने हे सगळं ॲडजस्ट होत नाही. म्हणून मी काय करते की ह्याच गुरुवारी, जो उद्याचं गुरुवार आहे त्या गुरुवारी उद्यापन करते. 5 कुमारिकांना जर मी बोलवते जेवणाला वगैरे आणि त्यांची पूजा करते. लास्ट इयरला पण मी सेम केलं होतं, तर काहीतरी गिफ्ट देते त्यांना. तर लास्ट इयरला मला वाटतं वर्षी की मी गळ्यातलं काहीतरी दिलं होतं त्यांना, नेक पीस असं काहीतरी होतं, प्लस मला वाटतं पर्ससुद्धा काहीतरी दिली होती, की छोटंसं असं स्टोरेज बॉक्स काहीतरी दिला होता. तर ह्यावेळी काय करायचं हा विचार आहे आता. त्यासाठीच मग मी आज बाहेर जाणार आहे तेही आणायला, नेकपीस वगैरे. नेकपीस किंवा नेकपीस दिला आहे, मला वाटतं की बांगड्या घ्याव्यात किंवा मग काय घ्यावं ते समजतच नाही आहे. तरी पण बघते बाहेर जाऊन की नेमकं, कारण ते छोटे छोटे अशा मुली आहेत कुमारिका, मग त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं. आणि आवरलेलं आहे सगळं. घेवड्याची जी भाजी होती तेवढी भारी झालेली ना, म्हणजे त्या आपण विकत असं आणतो ना त्या वेगळ्याने आपल्या परसातल्या किंवा शेतातल्या वगैरे भाज्या त्यांची चवच वेगळी असते. प्लस मला आज माझे पैंजण पण चेंज करायचे आहेत. 2-3 जोड आधीचे पण आहेत आणि हा पण मला जोड खूप आवडायचा, पण आता हा एवढा काळा पडलाय, चांदी खूप जळते माझ्या अंगावरती. तर हे झालं, तर हे पण मला बदली करून घ्यायचं आहे पैंजण. तर ते पैंजणसुद्धा आज घेते, विचार करते मी. सो आता निघते आणि बाहेर निघणार आहे म्हटल्यानंतर जसं मी म्हणते की घरातून बाहेर पडण्याच्या 20 मिनटं अगोदर सनस्क्रीन लावलं पाहिजे. काय होतं की चेहरा आता थंडीमध्ये काय होतं की आपला ग्लो निघून जातो, कारण चेहरा फुटतो आणि त्याच्यानंतर खरखरीत होतो चेहरा आणि तो असा ग्लो दिसत नाही. तर मग सिरम लावणं आपल्याला वाटतं की सिरम लावूयात, त्याच्यानंतर मग सनस्क्रीन लावूयात, तर मग आपल्याला बेनिफिशियरी ठरेल. पण सिरम आणि सनस्क्रीन जर एकाच गोष्टीत भेटलं तर ते बेटर ठरतं. तर मग जसं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपण आपले स्किन केअर प्रोडक्ट बदलले पाहिजेत, कारण वातावरणानुसार स्किनमध्ये चेंजेस येतात. तर मग मीही तेच करते. जे जे प्रोडक्ट सूट होतात ना त्या विंटर म्हणजे सीझनमध्ये, तर तेच वापरते. कारण कधी कधी उन्हाळ्यामध्ये जे आपण वापरतो ते हिवाळ्यामध्ये सूट होईल असं नाही. तर मग आता मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि सिरम सनस्क्रीन जे आहे गुड वाईफ्सचं माझ्याकडे, तर ते आता अप्लाय करते आहे मी. कारण मला आता दिवसभर बाहेर, म्हणजे दिवसभर म्हटण्यापेक्षा एक 3-4 तास तरी बाहेर जावं लागेल. सो त्याच्यासाठी चला दाखवते तुम्हाला. हे गुड वाईफ्सचं हायड्रेटिंग सनस्क्रीन सिरम SPF 50 आहे. याच्यामध्ये मिनरल ऑइल किंवा पॅराबिन नाही आहेत. हे जे सनस्क्रीन आहे ना, तर व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही. 3 ते 4 ड्रॉप्स मी माझ्या बोटांवरती घेतले. तुम्ही बघता याचा कलर ग्रीनिश दिसतो, मे बी ॲलोवेरामुळे. त्यानंतर चेहऱ्यावरती मी डॅब डॅब करून ते अप्लाय केलेलं आहे. खूप सारे सनस्क्रीन असे असतात जे व्हाईट कास्ट सोडतात आणि आपल्याला खूप इरिटेट वाटते की चेहरा खूप व्हाईटिश दिसतो म्हणून. तर हे व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही. सिरम सनस्क्रीन आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं सिरम अशी लावायची गरज नाही आहे. हे माझं विंटर ग्लो सिक्रेट आहे. लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे, सन डॅमेज रिड्यूस करतं, इरिटेटेड स्किन जी असते ती सूद करतं. कधी कधी थंडीत खूप आपली स्किन फाटल्यासारखी होते. SPF 50 UVB आणि PA+++ UVA असल्यामुळे स्किन प्रोटेक्ट राहते. याच्यामध्ये ॲलोवेरा, कुकुंबर, ग्रीन टी, होहोबा ऑइल असल्यामुळे स्किन नरिश आणि मॉइश्चराईज व्हायला मदत होते. त्यामुळे स्किन दिवसभर अगदी छान आणि तुकतुकीत राहते. चला, माझं तरी आवरलेलं आहे, पण तुम्हाला एक खास ऑफर मी सांगते की गुड वाईफ्सवरती 5 जानेवारीला बाय 1 गेट 1 फ्री ऑफर सुरू आहेत. डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. हे प्रोडक्टसुद्धा मी टॅग केलेलं आहे, चेकआउट करायला विसरू नका. आणि हो, आता मी निघते आणि बघू आता काय घ्यायचं ठरतंय माझं, ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेनच. चला, बाहेर जाता जाता मला अजून एक गोष्ट घेऊन जायची, ती म्हणजे हे 2 ब्लाऊज पीस. तर मग कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी दाखवली. एक तर आहे संक्रांतीच्या साडीचं, आणि मी तुम्हाला सांगते जर तुम्ही अशी साडी घेतला तर ह्याला तुम्ही डिझाईन कशी करू शकता माहीत आहे. एक तर तुम्ही कोपरापर्यंतचे हात ठेवा आणि गळा जो आहे समोरचा पानगाठ आणि बॅकचा डीप नेक ठेवून त्याला डोरी करा. खूप मस्त दिसेल, कारण काठपदरला जास्त तुम्ही वर्क करायला गेलं ना तर तो लुक जातो असं मला वाटतं. कारण ह्याच्यावरती बुट्टीसुद्धा आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, तर मग ते कॉन्ट्रास्ट थोडंसं दिसलं ना, आपली फिगरसुद्धा आहे ती कटआउट होते आणि एकाच
म्हणजे आता ब्लॅक साडी तर ब्लॅक ब्लाऊज घातला तर एकच आकृती दिसते आणि उंची दिसते आणि ज्यांना असं वाटतं की आपली तब्येत थोडीशी कमी आहे पण ती दिसावी थोडीशी जास्त, तर अशा पद्धतीचं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातल्यानंतर असं करू शकता तुम्ही. हात वगैरे जर कोपरापर्यंत हँड ठेवलं ना हात, तर ते थोडंसं आपली तब्येत चांगली दिसू शकते. आणि बाकीचं तुम्ही जरी नॉर्मल तब्येतीने असाल, थोडंसं तब्येतीने चांगले असाल तरीसुद्धा तसंही ठेवलं तरी चालतं. हा दंडाचा जो भाग आहे ज्यांचा जो जास्त असतो, काही जणींचा हा दंडाचा भाग असा फुगीर असतो, तर त्याला तर मी सांगते की तुम्ही शॉर्ट हँड न ठेवता इथपर्यंत कोपरापर्यंत हात ठेवा, कारण ते चांगले सूट होतील. आणि हा जो ब्लाऊज आहे, आता हा ब्लाऊज पीस कसा आहे की पूर्ण एकसंधच आहे, म्हणजे कोणतीही याला कुठलं बॉर्डर नाही, काही नाही. आणि याची जी साडी आहे ती सुद्धा असाच कलर आहे पण थोडंसं डिझाईन वेगळं आहे. तर याला मी काय करणार आहे, याला बोटनेक ठेवणार, समोरून असा कट ठेवणार थोडासा, आणि जमलं तर स्लीवलेस किंवा मग आपले जे पफवाले ब्लाऊज असतात ना, रिसेंटली एका रेड कलरच्या ब्लाऊजला होतं माझ्या, तर तसं. त्यामुळे साडी ती कशी तुम्ही पिनअप नाही करू शकत आहे, कारण ते साडीचं जे सूत आहे ते वेगळं आहे, तुम्ही एका साईडलाच पदर तो घ्यावा लागतो. तर त्याच्यासाठी हे डिझाईन चांगलं दिसेल म्हणून आता टेलरना सांगते, बघू कधी देतात ते. आणि आता मी निघते, आरवला स्कूलला आधी सोडते आणि त्याच्यानंतर जाऊन येते. मी ठरवलं होतं दुपारी लवकर जाईन, पण आरवला स्कूलला सोडल्यानंतर मला अजून एक काम आठवलं, ते करून मी घरी आले कारण मला खूपच थकल्यासारखं वाटत होतं. आराम केला आणि त्यानंतर 5च्या दरम्यान मी निघाले. गणपतीचं मंदिर आहे भांडूप वेस्टला आणि मंगळवारसुद्धा होता, तर मग गेल्यानंतर नमस्कार करणं तरी बनतंच. कोणतेही कामं करू वगैरे न करू, मंदिर दिसलं की पाया पडून आपण जातोच. त्याच्यानंतर मग मी पौर्णिमा ज्वेलर्समध्ये गेले. मी भरपूर ब्लॉग्स बघते तुमचे सगळे, छान आहे. हां, मी राहायला मंडाश्रा स्कूलमध्ये आहे टीचर. मी बऱ्याच वेळा बघते मी तुमचे ब्लॉग आणि आज एकदम दिसला समोर. छान छान करायचं ना लक्ष्मीचं उद्यापन, मुलींसाठी गिफ्ट घ्यायचे होते, दुपारीच येणार होते पण लेट झाला, म्हटलं आता जाऊन ओके ओके, छान छान आणि छान दिसतं एकदम. त्या दिवशी कोणता काय ना कोणतं कोल्हापूरला तुम्ही गेले, सोनाली. त्यांनी पण म्हटलं स्किन छान एकदम हे करतात. थँक्यू. छान. मी इथूनच का घेते कोणत्याही इमिटेशन ज्वेलरी वगैरे, तर गॅरंटी असते, क्वालिटी असते आणि आपण कानामध्ये वगैरे वापरणार असेल तर मग इन्फेक्शन होणाऱ्याच अशा घ्याव्यात, तर त्यामुळे क्वालिटी असलेल्या बघते. याच्यामध्ये इथे तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील, क्लचेसपासून म्हणजे आपल्याला जे जे लागतं तयार व्हायला, अगदी सजायला, नटायला, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्वालिटी वाईज मिळतील. प्लस तुमचं जर ज्वेलरी एखादी म्हणजे कानातल्या वगैरे तुटलं असेल किंवा गळ्यातल्या नेकपीस तुटलं असेल तर तेही इथे बनवून देतात. त्यानंतर मी तिथून बाहेर आले, परत गणपती मंदिर लागतं. सचिन ऑफिसवरून आले आणि ते माझी वाट बघत थांबले होते रिक्षा स्टँडजवळ. आणि मग त्यांना, कारण मी सांगितलं होतं, कारण ते भांडुपलाच उतरतात जेव्हा ऑफिसवरून येतात, तेव्हा मग त्यांना म्हटलं मीही इथेच आहे तर दोघंही मिळून जाऊ, थांबा, कारण आम्हाला ज्वेलर्सवाल्यांच्याकडे पण जायचं होतं, कारण मला पैंजण घ्यायचे होते याच्यासाठी. त्यामुळे ते वाट बघत थांबले होते माझ्या रिक्षा स्टँडला. मग आम्ही दोघेही साईराम ज्वेलर्सचे कांजूर मार्गमध्ये आहे तर तिथे निघालो. हे घेऊ की हे घेऊ, हे वाटतं हे घेऊ. हे ते पण छान. कुठले हे वेगवेगळे कलर, हे घे. सेमच आहेत की नाही, अरे सेम आहेत ते, हे एक ट्राय करते, जो चांगला दिसेल ते घेते. हे तरी घेते हावाला आणि ह्यामधला एक घेते, हा घेते रेग्युलरसाठी. ह्यातला एक साडीवरतीसाठी ते, हा मला आवडला जास्त, भारीच वाटायला. हे म्हटलं हे साडीवर घालायसाठी हे घेते, म्हटलं लईच भारी वाटायला लागले. आणि हे रेग्युलर वापरासाठी घेते म्हटलं. डिझाईन छान आलं. हां, हे मुलाने लिहिलंय, रात्री कार्यक्रम सगळा काय काय लिहून ठेवलेला पूर्ण. जर ते हे ड्रेस छान वाटतात ना. तुम्ही असं का, माझं ह्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये जी मी सुवर्ण योजना मीशी केली होती 15 महिन्यांची, तर ती ह्या महिन्यात कंप्लीट होते आणि ते तुम्हालाही माहीत आहे. तर हे जे आहे
ते मी करून घ्यायचं ठरवलंय याच्यामध्ये, कारण मी म्हटलं होतं तुम्हाला ती विषय जेव्हा कंप्लीट होईल, सुवर्ण योजनेचं हे कंप्लीट होईल तेव्हा हे मी करून घेईन. आणि मी महिन्याला 5,000 रुजवत होते, मग 15 महिन्याची 75 होतात आणि 2 हप्ते यांच्याकडून मिळणार मला कॉम्प्लिमेंटरी. येस, मग हे मे बी काय माहिती किती 1.5 तोळ्यामध्ये 2.25 तोळ्यामध्ये बसतं, पण तेवढी अमाऊंट होती ती आणि त्याच्यावरती थोडंसं एक्स्ट्रा द्यावे लागतील. म्हणून मी म्हणते की थोडेसे महिन्याला गुंतवले ना तर मग दागिने करून घेता येतात. तर हा छान वाटतो दागिना आणि डिझाईन, म्हणजे हे फक्त एकच साडीवरती जरी घातलं तरी चालतं. हे यांच्याकडचं आहे, असं मी बनवायला टाकणार आता, कारण हे पुढच्या महिन्यात मला मिळेल कम्प्लीट. एक साडी किंवा मग नॉर्मल ड्रेसवरती पण सूट होईल म्हणून म्हटलं की मंगळसूत्र टाईप वाटतं थोडंसं. खरं तर अगोदर मी चोकर बघितलेला, पण चोकरपेक्षा हे त्यांनी दाखवलं तर हे छान वाटलं मला जास्त. तर मग आता या वर्षी परत बीशी पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होईल, म्हणजे मग पुढच्या वर्षी दुसरा कुठला तरी घेता येईल, कारण सोन्याचे दागिने आपण एकदम रक्कम उचलून घेऊ शकत नाही. थोडे बाजूला काढले तर इन्व्हेस्टमेंट पण होते आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ते म्हणजे एक आपली ठेवसुद्धा होऊन जाते. सोनं दिवसेंदिवस वाटतं. आता किती आहे सोन्याचा भाव? 62 झालं? 62,000 झाले. 58 होतं मग. म्हणजे ह्या रेटनंच मला मिळणार ना आता मिळताना पुढच्या त्या. मग मी आता करायला जरी टाकलं तरी ते त्या रेटनंच होणार 15 नंतर जो असेल तर. ठीक आहे, तर हे आता डिझाईन बघू सेम अशीच करतात की वेगळी करतात, म्हटलं हेच करायचं तशी. आणि असं जर करून घ्यायचं असेल तर साईराम ज्वेलर्समध्ये भेट देऊ शकता. आणि मी पैंजण पण घेतले शेवटी, सगळे जुने वगैरे जे काही चांदी होती ते आणून ठेवले आणि छान पैंजण घेतले. तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवते. आता मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं अशा, तर ते पण. आणि हे आता पुढच्या महिन्यात येईल, मला भेटेल. कारण तुम्हाला माहीत होतं मी सुवर्ण योजनेचं दाखवलेलं सुद्धा होतं. योजना इथे चालू आहे, त्यांनी अजून याच्या 5 शाखा आहेत, तर तिथे सुद्धा ते चालू आहेत योजना. आणि बाकी मला वाटतं इथे मशीन पण आहे जिथं तुम्ही सोनं वगैरे चेक करून घेऊ शकता अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये. म्हणजे सोन्यामध्ये किती काय मिक्स आहे ते सगळ्या गोष्टी. हे याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ देखील केलेले आहेत. तर चला आता निघते मी घरी बुक करून. बरं, खरेदी तरी झाली आणि हे बघा पैंजण छान वाटतात. मी लहानपणी असे घातलेले आणि काय माहीत असं वाटलं की आता हे असे वापरावेत थोडं चांदीचे, म्हणून मग मी हे घातले. चांदी जी जुनी चांदी होती खूप आधीपासूनची, तर ती पण हे केली त्याच्यामध्ये. आणि आता गुरुवारी कसं आहे, खूप जणींचा असा प्रश्न पण होता. आता मला जेवढं माहिती आहे किंवा मी जितकं विचारलं आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की एकतर 3 गुरुवार किंवा एकतर 5 गुरुवार असं करतात उद्यापन करताना. तर मला मागचा गुरुवार नाही भेटला कारण गावी होते, तर ह्या गुरुवारी करायचं झालं. कारण ह्या गुरुवारी सकाळी बाहेर कोण आवाज करते रे? अरे मागच्या गुरुवारी गावी गेले होते, त्यामुळे ते पूजता नाही आलं. आणि पुढचा गुरुवार पण आपण करू शकतो, पण अमावस्या 5 वाजेपर्यंत आहे आणि 5च्या आतच आपण उद्यापन आणि हे करायचं आहे. आणि जर नाही झालं तर मग त्याच्यानंतर पौष महिना सुरू होतो. मग माझं कसं की मुलींना ज्या बोलवणार आहे 5 मुलींना, तर त्या 5 मुली कुमारिका मग त्या शाळेला सकाळी लवकर जातात आणि सकाळी मला ते भेटणारच आहे. मग संध्याकाळी म्हटलं तर पुढचा गुरुवार थोडंसं प्रॉब्लेमॅटिक ठरेल मला, म्हणून म्हटलं की ह्याच गुरुवारी करूया. तर आरवचं दादरला हे पण आहे नाटकमध्ये, दुसरं नाटक जे आहे ते आहे, तर तिथे पण जाऊन बघायचं. ते मला शूट करता येईल, मे बी तुम्हाला दाखवू शकेन, प्रॉपर करता येईल ते. तर मागच्या वेळेला आम्हाला दादरला ते आतमध्ये घेतले नव्हते, फक्त मुलांनाच घेतले होते. ते कॉम्पिटिशन वेगळी होती आणि श्लोकचे त्याचं आहे ते 23 तारखेला आहे, 23 जानेवारीला आहे, तर मग ते पण होईल. सो आता मी काय केलं आहे मुलींना, म्हणजे माझं कसं होतं की मागच्या वेळेला मुलींना गळ्यातलं आणि मी ते हे दिलं होतं जसं मी मागाशी सांगितलं. मग माझं आता होतं की हातातलं काहीतरी घेऊ, पण एवढ्या छान गोष्टी होत्या ना की हातातलं पण होतं, त्याच्यानंतर क्लिप, त्यानंतर नेलपेंट एक आणि त्याच्यानंतर टिकली पाकिट एक आणि असा एक पाऊच असं घेतलं आहे. प्रत्येकीचं वेगळं घेतलं आणि ते गिफ्ट रॅप केलं, त्यामुळे ते दाखवता येणारच नाही. त्या दिवशी जेव्हा मुली येतील त्यातल्या एकट्या मुलीला मी काढायला लावीन किंवा सगळ्यांनाच काढायला लावीन आणि बघा म्हणे तुम्हाला आवडलं काय, तर मग असं गिफ्ट रॅप करून प्रत्येकीचं वेगवेगळं आणलं मी हे करून. मागच्या वेळेला दादरला गेले होते मी आणायला, पण ह्यावेळी मला एवढा वेळ मिळत नव्हता कारण खूप धावपळ झाली, त्यामुळे म्हटलं की नकोच. तर अशा ह्या 5 पिशव्या आणल्या आणि हे माझं हे तुटलं होतं 2, 3, माझी पिशवी कुठे आहे? 1, 2, 3, 4च आहे त्या. आणि बाहेर आहे काय ती? हां 5 काय ठेवून देते अशाच. आणि पौर्णिमा ज्वेलर्समधून घेतलं कारण आता पॅक करून घेतलं, मग द्यायचं तर म्हटलं मुलींना छानच देऊ आणि
मला काय मी ते बघितलं, एकच वस्तू घेणार होते पण बघितल्यानंतर असं वाटलं की हा मुलींनी हे पण घालू देत वगैरे. आणि कानातले पण छान होते तिथे, एक दोन मी घेऊन आले कारण सोन्याचे एवढे घालायला होतच नाही ड्रेसवर वगैरे. तर हे बघ, जे काम येते व्यवस्थित कानातले घेतले ना, काही जणांना काय होतं की काही आपण जे दुसरे घेतो तर ते घातल्यानंतर कान चिडतात वगैरे, इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन होतं. तर मला तो प्रॉब्लेम आहे. मी अगदीच मला वाटतं एक 10 रुपयाचं एक काहीतरी आवडलेलं मी घेतलं होतं, ते मी म्हटलं की कानातलं इथे दुखायला लागलं. परवा मी एक साधं वापरलं होतं तर हे कानातून आता आज हे जे मी घातले ना तर ते घालताना दुखत होतं मला. मग त्याच्यामुळे मग कानातले चांगलेच वापरले तरी आपण बरं पडतं, म्हणजे आपल्याला इन्फेक्शन होणार नाही याच्या दृष्टीनं. तर तिथे जे असते म्हणजे पौर्णिमा ज्वेलर्स भांडू आणि इकडे भुलेश्वरला ना, तिथून पण ते दाखवले होते. तर डिझाईन खूप छान असतात, युनिक असतात. तर हे असं हवं होतं मला खूप आधीपासून एक. आणि ते दुसरं एक छान मिळालं, डिझाईन खूपच वेगळी वाटली ती. क्लिक कर. ठीक आहे, झालं. आणि एक हे बघा, हे जे आहे ना असं पण एक आता हे आहे की पेंडेंट आणि कानातलं. आता हे कोटिंग वगैरे जे त्यांच्याकडचं हे कोटिंग निघत नाही जोपर्यंत आपण परफ्यूम किंवा याच्यामध्ये जास्त वापरून परफ्यूम टाकलं पाण्यामध्ये एक वेळ चालतं पण परफ्यूममुळे खराब होतं. त्यामुळे हे याच्यामध्ये फक्त एक साखळी, तर गळ्यातली जरी चेन आपण घातली तर ते छान दिसेल म्हणून हे घेऊन आले. छान वाटत होतं. आणि कसं होतं एखादी फोटोशूट आहे ना, वेगवेगळ्या बऱ्या पडतात. मग सोन्यामध्ये गुंतवायला कानातलं घ्यायला जात नाही सोन्याचं. आणि जसं मी म्हटलं की सोन्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्षातनं एकदाच, जसं सुवर्ण योजनेचं दाखवलं आता येताना मी, तर त्याच बऱ्या पडतात. एकत्र आपण नाही घेऊ शकत एकदम घ्यायचं म्हटलं तर, कारण सोनं इतकं हे नाही. आणि मला काय वाटतं म्हणजे आधी वाटायचं की काही घेऊ नये, एवढं काही इंटरेस्ट नाही. पण आता असं वाटतं की म्हणजे जसे भाव वाढत आहेत तसं एखादी गोष्ट घेऊन ठेवलेली बरी, पुढे आपल्याला उपयोगी येऊ शकते कुठल्या ना कुठल्या कारणाने. म्हणून सेविंग जेवढं होता होईल तेवढं ह्या गोष्टीमध्ये आपण केलं तर, जसं SIP असो, खूप जणी विचारतात SIP बद्दल, शेअर मार्केटबद्दल. तर जे खात्रीशीर लोक आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. मी यांच्या जिजूंच्याकडे ते सगळं दिलेलं आहे. म्हणजे राजेशचे मिस्टर ते शेअर मार्केटच्या याच्यामध्ये आहेत, त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं त्या गोष्टी. तर छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट आपण करून ठेवलं तर मोठी गोष्ट घेताना आपल्याला बरं पडतं ते. त्यामुळे सुवर्ण योजना पण करताना खात्रीशीर जे हे असतात सोनार तर त्यांच्याकडे करा. तर काही काही लूट पण होऊ शकते की न, की जे खात्रीशीर नसतील आणि अचानकच सगळं हे करून जातील. त्यामुळे जे खूप पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत आणि जे खात्रीशीर आहेत अशा लोकांच्याकडे करा. तर आता हे झालेलं आहे सगळं. ह्यामध्ये काय आहे, हे काय आहे, नेलपेंट आहे. हां, मुलींना अशामध्ये क्लिप घेतल्यात मी. एक मला पण एक मिनिट आता. हेअर क्लिप अशामध्ये आहेत. आणि ते छोटे छोटे टिकल्या लावतात म्हणून असे एक टिकली पॅकेट घेतलंय. आणि नेलपेंट पण अशामध्ये नेलपेंट आहेत त्यांना. आणि ब्रेसलेट आहेत हातातले, मी पण घेतलं त्यांच्या निमित्ताने. चला आता आपला ब्लॉग जो आहे तो आपण इथेच एंड करू. जसं मी सकाळी तुम्हाला सनस्क्रीनबद्दल सांगितलं, सिरम सनस्क्रीन ॲलोवेरायुक्त, तर त्याचं मी दिलेलं आहे लिंक, त्याची लिंक दिलेली आहे, प्लस ते प्रोडक्ट टॅग केलेलं आहे. चेकआउट करायला विसरू नका. उद्या परत भेटू. बाय बाय.